नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? होप करतो मजेतच असाल. स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गुरु क्षीरसागर. तर आता आपण चाललोय जेजुरीच्या नंतर तुळजापूर. तर आता अजून डिगाशीलाच आहे. डिगाशीची नेरळला पोचायला आमच्या इथं 2 तास लागतात, म्हणजे डायरेक्ट रात्र होणार आहे बसमध्ये. म्हणून मी अशी जागा धरले काय बा, पाय टाकायचे असे, असा झोपाचा ताणून जायचं. झोप पूर्ण नाही आली माझी. नाही ब्लॉग तुम्हाला काय बघायला आत्ता नाही भेटणार आहे. जेजुरी तुळजापूरशी फिरून आले हो ना, म्हणजे त्यात एवढा डोका घालायला लागणार आहे ना का माझे अर्ध्या हल्दीचे फुटे दुसऱ्याकडे तिकडे तिकडे आहेत. म्हणून त्यामुळे जाम हालत खराब होणार आहे. तर बघा पुढं, लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. बस भरत चालली. आता मागं दाखवतो, मम्मी पप्पा पण मागायचे. तर आता बसमध्ये अर्धी पब्लिक आली, अजून बस निघली नाही म्हणून तर आता हळूहळू येत आहेत. तर बघा आल्यावर सर्व नाचतील. तासाचे जास्त तास व्हायला आले. आता आम्ही बसमध्ये बसलो. आता जेजुरीला पोचायला आलो आम्ही सर्व. नाश्त्यात पोचलो, मग वरती जाऊ ना, मग गोंधळ बिंदल येईल. आलो आम्ही जेजुरीच्या पायथ्याच्या इथं. आता वरती गडावर चढायला आम्ही सुरुवात करू. आधी तिथं काय ते त्यांची पूजा चालू आहे, तर ते झाल्यावर चढू. तर आता वरती आलोय, तुम्ही बघू शकता जाम लेट झाला आहे आम्हाला, म्हणून वरती कोणच नाही गडावर. आता पवनदा आणि वहिनी यायची वाट बघतोय ना, मग आपण आता दर्शन आलो ना, शूट करायची पण. अभिषेक घालायला घेतलाय, तर अभिषेक घालतो आणि मग आपण घरी जाऊ खाली, म्हणजे रूमवर.
आरदोडला गेलं ते 500 समाधान झालं असेल काही तुमची तळतळ बघितली मी आता जायचंय आता जायचंय आम्ही आलो एवढ्या लांब प्रवास करून नाही यांचं बघितलं तर बाबा म्हणजे झालं तर आता इथून खाली जाऊ जेजुरीशी ना मग तिथं गोंधळ होईल तो गोंधळाला बसू. भक्ताला कळलं पाहिजे असं तुमच्या तोंडाने बोलवा. नारळ नव्हता दिला म्हणून तुम्हाला त्रास दिलाय दगडा देवाला निघता नारळ फोडलं होतं आणि देव आज घेऊन निघाले ना तेव्हा द्यायला. हॅलो आता बोलू का? हा बोल ना. हा तुम्ही नारळ टाकत दिलं नावाने आता देव गोंधळ चालू केला आणि मी तर बसले गोंधळाजवळ बसले. नारळ देऊ
सदानंद